नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे बॅलन्स आणि फोकस. सुरुवात करूया. सुखासनामध्ये बसा. पाठीचा मणका ताठ, चेहऱ्यावर स्मित हास्य, डोळे बंद. सुरुवात ओम उच्चारणाने करूया. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. ओम उच्चारणासाठी लांब आणि खोल श्वास आत. श्वास आत. श्वास आत. साधारण श्वास घेत राहा. डोळे बंदच ठेवा. सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण योगिक श्वास करणार आहोत. योगिक श्वाससाठी नाकाने श्वास आत आणि नाकाद्वारे श्वास बाहेर. फक्त श्वास आत घेत असताना पहिल्यांदा पोट फुगवा, नंतर छाती, आणि श्वास बाहेर पहिल्यांदा छाती आत घ्या, नंतर पोट आत घ्या, नाभी आतमध्ये खेचा. असे आपण 4 श्वास करणार आहोत. डोळे बंद राहतील. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर 1-2 राऊंड तुम्ही डोळे उघडे ठेवून सुद्धा करू शकता आणि आपला एक हात छातीवरती आणि एक हात पोटावरती, जेणेकरून आपल्याला समजेल की आपले पोट आणि छाती फुगते की नाही. ठीक आहे. सुखासनामध्ये बसून पाठीचा मणका ताठ, डोळे बंद. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. योगिक ब्रीथसाठी श्वास आत, लांब आणि खोल श्वास आत घ्या, पोट फुगवा पूर्णतः, मग छाती, श्वास बाहेर, छाती आत घ्या, मग पोट आत खेचा. श्वास आत, बाहेर. आत, बाहेर. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. डोळे बंदच राहू द्या. साधारण श्वास घेत राहा. आपलं शरीर पूर्ण श्वासांनी भरलेलं आहे असा अनुभव करा. सावकाश डोळे उघडू शकता. आता उठून उभं राहायचं आहे आणि एका जागेवरती चालायला सुरुवात करायची आहे. एका जागेवरती चालायला सुरुवात करा आणि हाताची मूवमेंट चालू राहू द्या. श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ आणि दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत. आणि आता आपले उजवा पाय उचलून पुढे करायचा आहे आणि नंतर मागे. हात खांद्यांच्या रेषेतच राहतील, फक्त पाय पुढे मागे करा. 10 वेळा उजव्या पायाने आणि 10 वेळा डाव्या पायाने.
आणि विश्रांती, हात खाली, पाय पण खाली. आता डाव्या पायासोबत विश्रांती, दोन्ही हात सरळ खांद्यांच्या समोर. आणि आता पाय उजवीकडे डावीकडे करायचा आहे, म्हणजे उजवा पाय उचलून उजवीकडे डावीकडे करा. आता डावा पाय, आणि विश्रांती, रिलॅक्स. आता दोन्ही हात कमरेवरती आणि पहिल्यांदा नेक मूवमेंट करायचे आहे आणि नंतर नेक रोटेशन. श्वास आत वरती, श्वास बाहेर खाली. चालू राहू द्या. आणि आता नेक रोटेशन स्टार्ट करा, उजवीकडून डावीकडे 4 वेळा सरळ दिशेने. आणि आता 4 वेळा उलट दिशेने. आणि विश्रांती, दोन्ही हात कमरेवरती, उजवा पाय 90 डिग्री वरती उचला आणि हिप जॉईंट रोटेशन स्टार्ट करा. उजवीकडून डावीकडे गोल फिरवा पाय उजव्या बाजूला. दृष्टी एका ठिकाणी केंद्रित करा, म्हणजे बॅलन्स बनून राहील. आणि आता उलट दिशेने. विश्रांती, डाव्या पायासोबत डावा पाय डावीकडे गोल फिरवा. उलट दिशेने. आणि विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही हात खाली, दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या आणि आपला डावा हात उजवीकडे स्ट्रेच करा, नंतर उजवा हात डावीकडे. चालू राहू द्या. श्वास बाहेर, आत, बाहेर. आणि हात खाली, विश्रांती. दोन्ही पाय जवळ घ्या. आणि आता आपण योगाभ्यासाला सुरुवात करूया. दोन्ही पाय सरळ, पायाचे पंजे समोरच्या दिशेला. श्वास आत, दोन्ही हात वरती आकाशाच्या दिशेने. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफवा आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. श्वास बाहेर, टाचावरती उचला. दृष्टी एका ठिकाणी केंद्रित करा. श्वास घेत राहा. चेहऱ्यावर सुंदर स्माइल. एक श्वास आत, श्वास बाहेर, टाचा खाली आणि दोन्ही हात सुद्धा खाली. विश्रांती. आता आपण वृक्षासन करणार आहोत. वृक्षासनामध्ये आपला एक पाय वरती राहतो मांडीवरती आणि आपली टाच जांघेच्या तिथे घट्ट आवळून धरायची आहे आणि पूर्ण पायाचा पंजा मांडीवरती ठेवायचा आहे. गुडघ्यावरती ठेवायचा नाहीये, मांडीवरती ठेवायचा आहे. आणि दोन्ही हात वरती प्रणाम मुद्रेत आकाशाच्या दिशेने. याप्रमाणे वृक्षासन करतात. पण जर पहिल्यांदाच आपल्याला जमत नसेल तर तुम्ही पायाची टाच जी आहे ते आपल्या अँकलच्या वरती ठेवून पायाची बोटे खाली योगा मॅट वरती आणि दोन्ही हातांची मुद्रा घेऊ शकता आकाशाच्या दिशेने. याप्रमाणे ही सर्वात सोपी स्थिती आहे. हे पण खूप इझी वाटत असेल तर तुम्ही पाय जरासा वरती घेऊन आपल्या
शिन बोन वरती ठेवू शकता, म्हणजे आपल्या अँकलच्या आणि गुडघ्याच्या मध्ये, याप्रमाणे. आणि मला जर वृक्षासनाचीच मूळ स्थिती घ्यायची असेल तर तुम्ही भिंतीला टेकून वृक्षासनाची स्थिती घेऊ शकता, पाय मांडीवरती ठेवून. कोणतीही दुखापत होण्याऐवजी काळजी घेतलेली कधीही चांगली. सरळ उभे राहा आणि दृष्टी पहिल्यांदा एका ठिकाणी केंद्रित करा. उजवा पाय वरती उचला आणि पायाचा पंजा डाव्या पायाच्या मांडीवरती. उजव्या पायाचा गुडघा शक्य तेवढा उजवीकडे. छाती खुली. श्वास आत, दोन्ही हात वरती आकाशाच्या दिशेने प्रणाम मुद्रेत, आणि श्वास घेत राहा. तुम्ही हात छातीच्या समोर सुद्धा ठेवू शकता किंवा वरती आकाशाच्या दिशेने. दृष्टी एका ठिकाणी ठेवा. एक श्वास आत, श्वास बाहेर, हात खाली, पाय खाली, रिलॅक्स. आता डाव्या पायासोबत डावा पाय, डाव्या पायाचा पंजा उजव्या पायाच्या मांडीवरती खेचून धरा. दृष्टी एका ठिकाणी केंद्रित, दोन्ही हात वरती, आणि वृक्षासनाच्या स्थितीमध्ये थांबून राहा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर, हात खाली, पाय सुद्धा खाली. विश्रांती. दोन्ही पायामध्ये 3 ते 3.5 फूट अंतर घ्या. उजव्या पायाचा पंजा उजवीकडे 90 डिग्री, डाव्या पायाचा पंजा 10 ते 15 डिग्री आतल्या बाजूला. छाती आणि कंबर सम. श्वास आत, दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत. श्वास बाहेर, उजवीकडे झुका जरा. एक श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर. उजवा हात जमिनीच्या दिशेने, डावा हात आकाशाच्या, आणि वरती बघत राहा. त्रिकोणासन. श्वास घेत राहा. हात जिथपर्यंत येत आहे तिथपर्यंतच घ्या. जास्त खाली नेण्याचा प्रयत्न करू नका. हा गुडघा फोल्ड करू नका. छाती खुली. एक श्वास आत, सावकाश वरती. श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. तर डावीकडे डाव्या पायाचा पंजा 90 डिग्री, उजव्या पायाचा 10 ते 15 डिग्री आत. छाती आणि कंबर समोर. श्वास आत, बाहेर. श्वास आत, सावकाश डावा हात खाली न्या आणि उजवा हात आकाशाच्या दिशेने, आणि वरती बघत राहा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, वरती. श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. दोन्ही पाय सावकाश एकत्र आणा आणि विश्रांती. आता टेबल टॉप पोझिशन मध्ये जायचं आहे. टेबल टॉप पोझिशन. आणि इथे आपण 5 वेळा मार्जरी आसन करणार आहोत. श्वास आत, डोकं आणि टेलबोन आकाशाच्या दिशेने, नाभी जमिनीच्या दिशेने. श्वास बाहेर, हनुवटी छातीला टेकवा, टेलबोन आत खेचा आणि नाभी सुद्धा आत, पाठ आकाशाच्या दिशेने. श्वास आत, बाहेर. चालू राहू द्या. आणि परत टेबल टॉप पोझिशन मध्ये या. आणि आता क्रॉस मध्ये हात आणि पाय उचलायचा आहे. म्हणजे काय, जर माझा उजवा हात सरळ खांद्याच्या रेषेत समोर असेल तर डावा पाय मागे सरळ, याप्रमाणे. आणि परत हे दोन्ही अवयव खाली आणि डावा हात वरती, उजवा पाय वरती, याप्रमाणे करायचा. सुरू करूया. श्वास आत,
उजवा आणि डावा पायवर उजवा हात आणि डावा पाय वरती, श्वास बाहेर, श्वास आत, डावा हात आणि उजवा पाय वरती, श्वास बाहेर. चालू राहू द्या. शक्य तेवढा पाय आणि हात सरळ करा. आणि विश्रांती. आपल्या पोटावरती झोपून घ्या. हनुवटी योगा मॅटला आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला. दोन्ही हात वरती डोक्याच्या दिशेने, कपाळ योगा मॅटला लागलेलं. आणि आता आपण विपरीत शलभासन करणार आहोत. श्वास घेऊन हात, पाय आणि डोकं एक सोबत वरती उचलायचं आहे आणि आपल्या पोटावरती बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आत वरती, श्वास बाहेर, हात आणि पाय सरळ करा. एक श्वास आत, श्वास बाहेर, खाली. विश्रांती. आपल्या शरीराच्या उजव्या बाजूवरती वळा. शरीराच्या उजव्या अंगावरती आणि शरीर पूर्णतः सरळ एका लाईन मध्ये. माझा उजवा हात उजव्या कानाच्या खाली आणि संपूर्ण शरीर सरळ एका लाईन मध्ये. दृष्टी एका ठिकाणी केंद्रित करा. श्वास आत, डावा पाय वरती, श्वास बाहेर, डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा. शक्य तेवढा पाय सरळ करा. श्वास घेत राहा. अंगठ्याला जर हात पोचत नसेल तर तुम्ही शिन बोनला, काप मसल्सला किंवा मांडीला सुद्धा पकडू शकता. एक श्वास आत, श्वास बाहेर, हात आणि पाय खाली. विश्रांती. आता डाव्या अंगावरती झोपून घ्या. डाव्या बाजूने करायचं आहे. तुम्ही तिथल्या तिथे चेंज करू शकता मी दिसण्यासाठी. उठून डावीकडे होत आहे. डावा हात डाव्या कानाच्या खाली, शरीर सरळ एका लाईन मध्ये. श्वास आत, उजवा पाय वरती, श्वास बाहेर, उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. दृष्टी समोर. एक श्वास आत, श्वास बाहेर, हात आणि पाय खाली. रिलॅक्स. विश्रांती. पाठीवरती झोपून घ्या. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड आणि दोन्ही पाय आपल्या छातीच्या दिशेने आणा. दोन्ही हातांनी पायांना पकडा. श्वास बाहेर. आपलं शक्य असेल तर डोकं वरती उचलून नाक गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, डोकं खाली, श्वास बाहेर. पाय थोडेसे रिलॅक्स सोडा जेणेकरून आपली लोअर बॅक जमीन योगा मॅटला टेकेल आणि आपले पाय लेफ्ट राईट स्विंग करा.
आपल्या लोअर बॅकला चांगला मसाज द्या. आणि विश्रांती. दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर. एक श्वास आत. पाय डावीकडे, मान उजवीकडे. दोन खांदे योगा मॅटलाच लागलेले जातील. श्वास घेत राहा. एक श्वास आत, पाय सरळ, मान सरळ. श्वास बाहेर, पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, पाय आणि हात सरळ. विश्रांती. संपूर्ण शरीर रिकाम सोडा. डोळे बंद. संपूर्ण शरीराचं वजन योगा मॅट वरती सोडून द्या. संपूर्ण शरीराला विश्रांती द्या. शरीराप्रमाणेच मनाला सुद्धा विश्रांती द्या. एक लांब आणि खोल श्वास आत आणि बाहेर. सावकाश आपल्या उजव्या अंगावरती वळा. आणि उठून सुखासनामध्ये बसा. सावकाश डोळे उघडू शकता. शेवट आपण नाडी शोधन प्राणायामने करणार आहोत. नाडी शोधन प्राणायाम मध्ये श्वास आत नाकाने, श्वास बाहेर नाकाने. श्वास आत बाहेर करत असताना कोणताही फोर्स लावू नका. डाव्या हाताची चिन मुद्रा आणि उजव्या हाताची नासाग्र मुद्रा. माझा अंगुष्ठा उजव्या नाकपुडीवरती. तर्जनी आणि मध्यमिका दोन्ही भोवयांच्या मध्ये. आणि अनामिका आणि कनिष्ठा डाव्या नाकपुडीवरती. किंवा तुम्हाला जी हाताची मुद्रा सोयीस्कर वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि श्वास आत डाव्या नाकपुडीने, श्वास बाहेर उजव्या नाकपुडीने. श्वास आत उजव्या, श्वास बाहेर डाव्या नाकपुडीने. हा झाला एक राऊंड. असे आपण 5 राऊंड करणार आहोत. सुरू करूया. पाठीचा मणका ताठ, डोळे बंद. डाव्या हाताची चिन मुद्रा, उजव्या हाताची नासाग्र मुद्रा.
एक साधारण श्वास आत आणि बाहेर. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर, उजव्याने आत, डाव्याने बाहेर, डाव्याने आत, उजव्याने बाहेर, उजव्याने आत, डाव्याने बाहेर. पुढचे 3 राऊंड आपण स्वतःचे स्वतः करायचे आहेत. चालू राहू द्या. आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर दोन्ही हात रिलॅक्स, साधारण श्वास घेत राहा, डोळे बंदच ठेवा. संपूर्ण शरीर स्थिर ठेवा. शरीर स्थिर झालं की मन सुद्धा आपोआप स्थिर होऊन जाईल. ओम शांती शांती शांती. आजूबाजूच्या परिसरासोबत आणि आपल्या शरीरासोबत सजग होऊन तुम्ही स्वतःचा वेळ घेऊन हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता. नमस्ते.